तर डोंबिवलीतील राण्या प्रकरणी भाजप आक्रमक झाली। आरोपींच्या अटकेसाठी भाजपचे पदाधिकारी आणि उमेदवारांचा मूक मोर्चा निघालाय। डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरामध्ये भाजपने मूक मोर्चा काढलाय। हातावरती काळ्या फिती बांधून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। नंदूजी, आज आपण भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते, उमेदवार रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली आहे, काय प्रामुख्याने कारण आहे? आमचं पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे। पोलीस प्रशासनाने जे कलम त्यांच्यावर टाकले पाहिजे होते ते टाकलेले आहेत। त्यात म्हणजे जरा ते आमच्या मनात किंतु किंवा परंतु नाही आहे। पण जे गुन्हेगारी स्वभावाचे, जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे नितीन पाटील, रवी पाटील आहेत, यांना कायद्याचं कसं वाकवावा हे त्यांना चांगलं माहिती आहे। त्यामुळे ते फरार झालेले आहेत, कोण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आहेत। तर आमची मूक मोर्चा काढून एवढीच त्यांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वासही आहे की तुम्ही यांच्या जो कायदा कसा वाकवावा यांना कळतंय, यांना सवय आहे या सगळ्या गोष्टीची। तर ह्यांना लवकरात लवकर अरेस्ट करावी। एक हॉस्पिटलमध्ये ते एक फरार आहे, त्या दोघांनाही शोधून पकडून त्यांना अरेस्ट करावी, हीच आमची मागणी आहे। यासाठी आम्ही हा मूक मोर्चा काढतो। ही जर अशी गुंडागर्दी चालू असेल आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जर कोणी उभं आहे त्याला अशी मारहाण होत असेल तर हा सगळ्या गुंडागर्दीचा आम्ही तीव्र निषेध करतो। त्या दोन्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, नाहीतर आंदोलन जे आहे ते तीव्र होण्याचा इशारा देखील यावेळेस पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि उमेदवारांकडनं या ठिकाणी दिला जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी,